होत नाही, पण मी होत राहणार, कायम राहणार. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे खरंच माझ्या हातात जर असा कुणी आला, मी चेचल्याशिवाय राहणार नाही. मी अजिबात सुसंस्कृत साहित्यातून आलेला लेखक बिकत नाही. माझ्या जीवनशैलीत नांगर, फाळ, क्वायता, बैल, घोडे हे आपसूक येतात. ते आमच्या जगण्याचा भाग आहे. मी ज्या मातीतनं आलो त्या मातीने मला असा बनवलेला आहे आणि मी कुणासाठी तरी म्हणून बदलणार नाही. काय माहितीये का, तुला निमित्त काय घडलं ह्या सिनेमासाठी का जे मगाशी सांगितलं? नाही नाही, हा सिनेमा मी डिक्लेअर कधी केला माहितीये का, 7 वर्षापूर्वी. त्यामुळे पिक्चर आत्ताच नाही, 2017 सालीच. नाही, मी असं विचारतो की याच्यासाठी काही असं कारण निमित्त काही घडलं का विशिष्ट? मी ना आधी मकरंद अनासपुरेचं काम पाहून खूप इम्प्रेस होतो शेतीचं, म्हणून ही गोष्ट मी 2016 साली पहिल्यांदा मकरंद अनासपुरेंना ऑस्ट्रेलियामध्ये ऐकवली. ऑस्ट्रेलियाला मिक्ता होतं, मिक्ता. त्या मिक्ताला आम्ही गेलो होतो आणि मकरंद आणि मी नेमका बसमध्ये शेजारी आलो. तर मी मकरंदला ही गोष्ट सांगितली की मकरंद, असं असं आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट होत चाललाय, तर ना मला त्याच्यावर असा कायमस्वरूपी तोडगा काहीतरी काढायचा आहे. आणि मकरंदला गोष्ट खूप आवडली. मकरंद म्हटलं क्या बात आहे. म्हटलं प्रवीण हे भारी आहे, हे आपण करायचं. म्हटलं डन डन. मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, म्हणजे आत्ताची जी आहे तशीच जोडी होती. करोना झाला, मग प्रणित दादा गेला, नरेंद्र भिडे गेला, माझं काय मुळशी पॅटर्न आलं, हंबीरराव आलं, धर्मवीर 1-2 आलं, ते मागं पडत गेलं. नेमकं त्यानंतर मधल्या काळात स्त्री प्रधान सिनेमे खूप चालले आपल्याकडं. जिम्मा, बाई पण भारी देवा, आणि बाईच्या गोष्टीसाठी बाई हक्कानं घरातनं बाहेर पडू लागली होती. तेव्हा माझ्या मनात आलं की खरं तर स्नेहल मला म्हटली, ती म्हटली काय रे, तू कुठल्या बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का, शेतकरी? म्हटलं नाही. का का असेल असं? ती म्हटली कारण कसं आहे, पुरुष गेला सगळं सोडून, कुठलीच बाई स्वतःच्या पोटच्या पोराला अर्धवट सोडून आत्महत्या नाही करणार शेतकरी, कारण ती शेतकरी आहे, ती प्रतिपरमेश्वर आहे. तर मला तिचं इतकं आवडलं. तुम्हाला म्हणजे मी म्हटलं स्नेहल मी बदलू का गोष्ट? ती म्हटली खरंच तुला सांगते, तू जो हिरो केलाय आणि जो देवाशी भांडतोय, माझं ऐक, तू बाई कर आणि त्या स्त्रीला भांडू दे. देवाशी बाईला अधिकार आहे, कारण आम्ही रोज नैवेद्य घालतो याला. तुम्ही जाता रे बाहेर सगळे फिरायला, रोजचा याचा 2 टायमाचा नैवेद्य आम्ही करतो ना, तर ह्याच्याशी भांडायचा अधिकार आमचा आहे. आणि ती इतकं क्लिक झालं. काही नाही, गोष्ट आहे तशी. मी फक्त स्त्री पात्र मकरंद सरांऐवजी स्त्री पात्र घातलं. मी मकरंद सरांना सांगितलं, सर मी सिनेमा करतोय पण नाही